हाय नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे सगळे बरे आहेत ना? तर बघा, आज आमची सकाळ आहे बारामतीमध्ये दवाखान्यात. तर आमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तुम्हाला तर समजलंच असेल की स्वीटीला आम्ही काल दवाखान्यात घेऊन आलतो आणि डिलिव्हरी झालेली आहे आणि आपलं बाळ आलेलं आहे. तर बघा, काल डिलिव्हरी झाली स्वीटीची आणि आज आहे ना सकाळ सकाळ मस्त असं म्हणलं तुम्हा सगळ्यांना खुशखबरी द्यावा म्हणलं. स्वीटीची डिलिव्हरी झालेली आहे, बाळ झालेलं आहे. सांगा म्हणलं, तुम्ही पण सगळेजण वाट बघत होतात आणि आमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तर तुम्हाला कळलंच असेल. काय मी काय बोलते ते माझी मलाच कळ नाही. तर चला असू द्या, काय नाही म्हणलं, आनंदाच्या काय तुम्हाला सांगा म्हणलं म्हणून आहे ना. सकाळ सकाळ स्वीटीचं आणि बाळाचं आवरलं सगळं, जिथलं तिथं व्यवस्थित केलं. आमच्या दोघींचं पण आवरलं आणि चहा घेण्यासाठी बाहेर आलो. तर इथं बघा, आम्हाला ना हे भेटलं, हे विकायला बसले होत्या मावशी. तर म्हणलं बाळासाठी छान आहे मस्त असं. तर ही स्वीटीसाठी गाऊन आणि बाळासाठी ही घेतलंय, काय म्हणते त्याला, धोपटं. याला बाळासाठी त्याला दोपटच. तर गोदडी गोदडी. तर बाळासाठी आम्ही घेतलेले बघा. आम्ही पहिल्यांदाच आम्हाला माहिती नाही काय आणि आमच्या टायमाला असलं नव्हतं. आमची बाळ झाली तेव्हा. तर रात्रभर आमचं मस्त असं जागरण झालेलं आहे बघा, आकाचं आणि माझं. आणि आता ना रात्रभर आम्हाला जागून आहे ना, आता निवांत बाळ झोपलं या. मम्मीच्या खुशीत. मम्मीच्या खुशीत. तर मम्मीला आणि बाळाला झोपवलं आणि म्हणलं बाहेरनं चहा घेऊन येतो आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण सांगू की स्वीटीची डिलिव्हरी झाली आणि स्वीटी बाळ दोघं पण व्यवस्थित येतं म्हणून सांगावं तुम्हाला. तर घेतला व्हिडिओ आहे ना. तर मस्तपैकी तुम्ही सगळेजण आता ना आम्हाला ना कॉंग्रॅच्युलेशन्स आजीबाई म्हणणार आहे. तर त्याच्यामुळं अगोदरच आम्ही तुम्हाला थँक्यू धन्यवाद बोलतो, आहे का नाही. तर आजीचं दोन शब्द ऐकू आपण. तुमचा काय प्रतिक्रिया? छान आहे, बाळ छान आहे, बाळाची आई छान आहे आणि सगळी रात्री ना आमच्या दोघींना बाळापाशी आणि बाळाच्या आईपाशी, आमच्या दोघींना सोडून सगळी जिकडं तिकडं गेली. कोण सुद्धा आमच्यापाशी नाही. आमच्या बाळाचा सगळ्यात जास्त आवाज कणकणीत सगळी बाळ आहेत ना. सगळ्यांकडे आवाज, सगळ्यांच्या बाळ रडली ना, सगळी बाळ रडली ना तरी एकदम छोटा आवाज येतो. आणि ही मापाच्या बाहेर म्हणलं काय, मी तर दचकूनच उठते. एक तर झोप लागलीच नाही. आता कसं बाळ लहान म्हणल्यावरती मग झोप लागत नाही ना. थोडंसं जरी कुई केलं तरी लगेचच माणूस जागू होत. आणि तसं पण रात्रभर बसूनच आहे, दूध पाच ते खलव पाच याच्यातच आमची रात्र गेली बघा. आणि आता सकाळ सकाळ म्हणलं, काल दिवसभर आहे ना पळापळीत गेला आमचा. काल दुपारी ह्या टायमालाच म्हणते या, दुपारी ना काल ह्या जागेवरती बसून आहे ना आम्ही जेवण वगैरे केलेलं सगळ्यांनी मिळून. आणि काल रात्री डिलिव्हरी झाली आणि आता सकाळ सकाळ इथंच म्हणलं आपलं बसावं पटांगणात आणि व्हिडिओ घेऊन तुम्हाला सांगावं. तर आता सकाळच्या ना 7:45 वाजलेत बघा. आणि सकाळ सकाळ बाळाचं, स्वीटीचं, बाळाच्या मम्मीचं आणि आमच्या दोघींचं पण आम्ही आवरलं, तिथलं सगळं आवरलं. आणि म्हणलं चला तुम्हाला खुशखबरी द्यावं, स्वीटीला बाळ झालेलं आहे, डिलिव्हरी झालेली आहे आणि दोघं पण चांगली व्यवस्थित आहेत म्हणून सांगावं म्हणलं. त्याच्यामुळं मी व्हिडिओ घेते. तर चला असू द्या, आता हे घेऊन जातो स्वीटीकडं. आणि बाळाचे मामा आणि पप्पा गेले तिकडं. बाहेर पण बाहेर बसायला जागा होती ना, पण हाय इथले इथंच कधी पण फोन केला तरी तशी काही गरज नव्हती ना. मामाच्या घरी गेले तर. आणि आई, माझी आई आणि सासूबाई त्या दोघी पण गेल्या घरी. म्हणल्या इथं बसून तरी काय करायचं, उगं बाहेर बसावं लागतंय आतमध्ये पण. आजा बसा म्हणल्या, पंजा गेले निघून. आजी बसा, आम्ही पंजा निघतो जावा म्हणलं. मग काय येत्या थोड्या वेळाने. तर इथं तरी बसून काय करायचंय म्हणलं, नाही का. लोकार बाहेरच बसावं लागतंय, तिथं आतमध्ये पण बसून देत नाहीत बाळापाशी. तिथं एक जणच थांबा म्हणते, ते दोघी जणी बाळाला एक आणि पेशंटला एक बघण्यासाठी दोघी जणी थांबा म्हणतात. बाकीची बाहेर निघा आणि साफसफाई करताना तर काय कोणाला सांगून देत नाहीत. काल मी तासभर बाहेर वाट बघत होती, तू आतमध्ये होते तेव्हा. मी काहीतरी घेण्यासाठी बाहेर आलते ना, ती घेऊन जायला आतमध्ये गेली तर दरवाजा लावून घेतला होता. 5 मिनिटं थांबा, 5 मिनिटं थांबा, तासभर मी बाहेर होते. बाळ रडते. सिस्टरची काहीतरी वेगळीच घाई.
इकडं पुसायचं तिकडं पुसायचं, इथं उभं राहा तिथं उभं राहा. काय सांगायचं या. काल इतकी पळापळी आणि काल असा जीव धाकधूक होत होता ना, माझा हात पाय थरथर कापत होतो, इतकी भीती वाटत होती ना. स्वीटी रडली, तिच्या डोळ्यात पाणी बघून आमच्या डोळ्यात मनानेच पाणी आलं. आणि नंतर नाही का डिलिव्हरीला इथं दवाखान्यात आल्यावर रडायला लागली. घरी असताना नुसतं हसायची, काय वाटत नव्हतं तिला, पण इथं आल्यावरती मग तिला म्हणजे नाही का भीती वाटतेच ना शेवटी. मग रडायला लागली. मग म्हणलं काय नसतं होत आहे, जे त्रास होतोय त्या त्रासाकडनं लक्ष देता येणार. बाळ आपलं बाळ येणार आहे असं करून तू त्याचा आनंद घे म्हणलं. बाळ येणार आहे त्याच्याकडे लक्ष दे, त्रास होतोय त्याच्याकडे जरा कमी लक्ष दे. त्रास तर होतच असतो, डिलिव्हरी म्हणजे बाईचा दुसरा जन्म असतो, त्याच्यामुळं ते त्रास तर आपल्याला सहन करावाच लागतो प्रत्येक बाईला. आपल्या म्हणजे एकट्यांनाच नाही ना, प्रत्येक बाईला हा त्रास सहन करावाच लागतो. म्हणलं टेन्शन घेऊ नको, तिला धीर द्यायची. पण मी आतनं अशी थरथर कापायची, भीती वाटायची, काळीच नसतं, धाकधूक असं व्हायचं ना. असं वाटायचं की काय कसं होतंय काय नाही असं वाटायचं ना, त्याच्यामुळे भीती वाटायची. पण काय नाही, देवाच्या दयाने सगळं व्यवस्थित झालं. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुम्ही सगळ्यांनी पण सांगितलं होतं ताई घाबरू नको, भिवू नको. पण शेवटी आईचं काळजी आहे ना, भीती तर वाटणारच. म्हणजे मनात काय पण येतात ना विचार, त्याच्यामुळं. तर चला असू द्या, काय नाही. आता आकाचं 2 शब्द ऐका आणि आम्ही जातो स्वीटीकडे. स्वीटीचा फोन यायच्या आधी तिला सांगितलं की आतमध्ये एंट्री नाही ना, म्हणलं बाहेर बसावं आपलं. नाही तर आजीची काय अजून 2 शब्द. आनंदी या. आपला आनंद दिसतोच आहे. हे घेतानीच ती बाई म्हणली तुमची मुलगी आहे काय, तुमच्या चेहऱ्यावरनं लय आनंद दिसतोय. हा म्हणलं माझीच आहे मुलगी म्हणलं. मला आनंद झाला की आपलं सगळ्यांचंच तसं काम आहे, आनंद अश्रू. तर तिला म्हणलं ही सासू आहे म्हणलं, आम्ही दोघी पण म्हणलं हे येतं. कमी केला म्हणलं आम्ही पहिलंच नातं आहे आमचं. आणि आतमध्ये सगळी मला विचार तुमची कोण आहे, सगळी विचारतात मला तुमची कोण आहे. म्हणलं मुलगी. एक डॉक्टर म्हणले इतकी तरुण मम्मी, दाजी सारखं म्हणतात तू ना एक संतोष साबणाची जाहिरात कर. म्हणलं इतकं पण ना काही कर, उगा सहज माणूस म्हणत असतं, इतकं काय नसतंय त्याचं. पण मी कधी नाही म्हणते बरं का, आज म्हणते. मला प्रत्येक जण सगळी विचारतात असं. स्वीटीला मला बहिणीच म्हणते. तिथं 4-5 जण तरी म्हणले असत्या तुमची बहीण आहे काय म्हणून. आणि डॉक्टर म्हणले, डॉक्टरांनी मागच्या वेळेस पण आम्ही आलतो ना सोनोग्राफीसाठी, तेव्हा पण डॉक्टरांनी 2दा विचारलं होतं तुमची कोण आहे म्हणून. बहिणी सारखं. लवकर लग्न झालेलं, आई बापाने लवकर लग्न करून दिलेलं. आता कसं 12वी पूर्ण होऊन 5-7-8 महिने स्वीटीला मी घरी ठेवलं होतं. म्हणजे 18 वर्ष पूर्ण होऊन 19व्या वर्षात लग्न केलं तिचं निम्म झाल्यावरती. आता करतात ना तसं, आधी नव्हतं ना तसं, त्याच्यामुळे मग लवकर लग्न झाली. माझं तर 7वीतनच लग्न केलं, त्याच्यामुळं शाळेत 7वीला हाय, शाळेत तोपर्यंत बघायला फरकीवरच असं फरकच नाही तर वरचा ती टॉप आणि खाली कर्ट. आलेत पाहुणे, चला इडीवाटी साडी घाला की चला त्यांच्या पुढे उभा. साडी तरी कुठली, मी तर शाळेतनं चालते वेळा दप्तर घेऊन पाठीला अडकून. शाळेतनंच आणलं होतं मला. तर चला असू द्या, ह्या पहिल्या जुन्या गोष्टी झाल्या. तर सगळं व्यवस्थित आहे, चांगले. आणि व्हिडिओला करतो आता इथं चेंड आम्ही, कारण स्वीटीचा फोन यायच्या आधी. तर चला बाय बाय. आणि पुढचा व्हिडिओ पण नक्कीच बघत राहा. आम्ही किती दिवस दवाखान्यात राहतोय, घरी कधी जातोय, किंवा भेटायला कोण येते. कारण आतला तरी व्हिडिओ मी घेणार नाही, बाळाचा पण नाही, स्वीटीचा पण नाही. आणि कोण आलं गेलं तर बाहेर व्हिडिओ घेणार, आतमध्ये नाही घेणार. त्याच्यामुळं बाळ आणि स्वीटी बघायला तुम्हाला वाट बघावी लागणार आहे. आपण घरी जाऊच तर, आहे का नाही? आत नाही. चला डॉक्टर लोक यायला लागले हळूहळू. आता आपण जाऊ आपल्या पेशंटमध्ये. हो ताईचा फोन आला. ताईचा फोन आला. तर चला व्हिडिओला करते. बाय बाय. डॉक्टर